मला 800 रुपये सांगते, तुम्ही जर 500 रुपये म्हणून बसला तर होत नाही. कालचं तुम्हाला एक एक्झाम्पल सांगते. एक क्लायंट आला होत्या, सकाळ सकाळी शॉप ओपन केलं आणि बोवणीच्या टायमिंगला क्लायंट आल्या ब्लाऊज शिवायला आणि पट्टीचं शॉप होतं बरं का. अगोदर तिने शॉप चालू केलेलं आहे स्टिचिंग करायची आणि ह्या कामाने कंटाळा आला, हे काम करू वाटत नाही, बोर होतं म्हणून तिने शॉप बंद केलं. संसारिक असतात, तो संसार करणं बाईकडनं शिकावं असं म्हणतात की खूप काटकसर करून बिचारी संसार कर. नमस्कार माझ्या गोड ताईंनो, कशा आहात सगळ्या. मी सरितानी खूप मनापासून स्वागत करते नेहमीसारखंच आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि स्टिच विथ सरितावरती. तर बऱ्याच वेळेला कमेंट सेक्शनला वेगवेगळ्या कमेंट्स असतात, प्रत्येकीचं डिमांड वेगळं असतं, प्रत्येक ताईचा प्रश्न वेगळा असतो, प्रत्येक ताईला आलेला डाऊट वेगळा असतो. तर दरवेळेस एक साथ सगळ्यांचेच व्हिडिओ बनवणं होत नाही. प्रत्येकीच्या वेळेनुसार जी अगदी मला वाटतं की माझ्या हातामध्ये जे काम चालू असतं, कारण तुम्हाला तर माहिती आहे मी माझा बिझनेस सांभाळून यूट्यूबवरती व्हिडिओ टाकत असते, तुमच्यासोबत जे व्हिडिओ शेअर करते ते माझ्या बिझनेसमधून जेव्हा मला वेळ मिळतो तेव्हा मी तुमच्यासोबत ते शेअर करत असते. माझं एखादं काम चालू आहे आणि त्या कामाला कनेक्टेड किंवा त्याला अनुसरून एखादी कमेंट तुमची असेल, तुमचा प्रश्न असेल, तुमचा डाऊट असेल, तर तो माझ्या डोक्यामध्ये खेळत राहतो. नेहमीच तुमच्याबद्दल विचार माझ्या डोक्यात चालू असतात. सो त्यावेळेला त्या गोष्टीचे व्हिडिओज काढले जातात आणि ते तुम्हाला शेअर केले जातात. त्यामुळे तुम्हाला थोडासा एखादा व्हिडिओ यायला उशीरसुद्धा होतो, पण तो तुम्हाला तुमच्या ज्या गरजेच्या गोष्टी आहेत त्या कंटेंटचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचावा ही मात्र माझी जिम्मेदारी असते आणि ती मी खरीच अगदी प्रामाणिकपणे पार पाडते. सो आजसुद्धा शॉपमध्ये आल्यानंतर कटिंग चाललं होतं, थोडंफार कटिंग झालं आणि माझ्या मागे तुम्हाला एक वन पीस दिसतोय, तो वन पीस न्यायला बऱ्याच दिवस झालं, शिवून झालाय बरेच दिवस आणि त्या ताई काही आलेल्या नाहीत कारण ते ऑफिस गोईंग ताई आहेत, तर त्यांना काही वेळ मिळालेला नाही. मग सगळे शिवलेले वन पीस गेले होते, हा एकटाच होता वरती अडकवलेला. त्याच्याकडे लक्ष गेल्यानंतर पटकन मला क्लिक झालं की आपल्याला एका ताईंनी कमेंट केली होती की वन पीसबद्दल माहिती द्या, वन पीसची शिलाई किती घ्यायची, वन पीसला अस्तर किती लागतं, किंवा त्या जर नवीन वन पीस शिवत असतील, त्या घरून हे काम करतात, सो त्यांचा मिनी बिझनेस त्या सांभाळता सांभाळता त्यांना हा डाऊट आहे की वन पीससाठी अस्तर नेमकं आणावं किती. बाहेरून जेव्हा मी अस्तर आणते त्यावेळेला मला फार कन्फ्युजन होतं की अस्तर घेताना वन पीसला अस्तर किती लागतं, नेमकं किती घ्यावं. जास्त घेतलं तर ते शिल्लक राहतं थोडंफार, त्याचं नंतर यूज कधी होईल ते सांगता येत नाही, किंवा कमी घेतलं तर मग कमी पडतं ऐन वेळेला. मग लेकरांना पाहता, घरातली कामं पाहता पुन्हा ते काम अर्धवट ठेवून पुन्हा अस्तर आणावं लागतं किंवा आणायला जावं लागतं. तर ह्या गोष्टी सगळ्या मला डिटेलमध्ये तुम्ही सांगितलं तर मला खूप फायदा होईल, मला हेल्प होईल ताई, म्हणून त्यांनी कमेंट केली होती. तर त्यांची कमेंट येऊन बरेच दिवस झाला असं मला वाटतं. सो त्या ताईंसाठी हा स्पेशल व्हिडिओ घेऊन आलेले आहे. त्यांच्यासोबतच तुम्हा सगळ्यांना सुद्धा ह्याचा नक्कीच उपयोग होणार आहे, कारण एकालाच ह्या गोष्टींचा फायदा न होता खूप साऱ्या आपल्या ताई आहेत ज्या नवीन बिझनेस सुरू केलेला आहे किंवा ह्या बिझनेस बऱ्याच वर्षापासून करतात पण त्यांना डिटेल माहीत नाही आहे. एखाद्या गोष्टीची प्रॉपर रित्या माहिती नसेल तर ती गोष्ट अपूर्ण होते. सो आपल्या व्हिडिओतून सगळ्याच ताईंना नेहमीच माहिती मिळत असते. तर आज आपण बोलणार आहोत वन पीसबद्दल. वन पीस शिवताना शिलाई किती घ्यायची, वन पीसला अस्तर किती लागतं, वन पीस कोणत्या प्रकारे शिवले जातात, वन पीस लॉंग शॉर्ट किंवा त्याची लेंथ कशी ॲडजस्ट करतात, किंवा साडीप्रमाणे क्लायंटला काय हवं आहे त्या हिशोबाने आपण क्लायंटशी डिस्कशन करू शकतो. तर खूप साऱ्या गोष्टीवरून आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर बोलणार आहोत. तर त्याच्यामध्ये वन पीसला पूर्ण शिवण्यासाठी किती अस्तर लागतं, त्याची शिलाई किती घ्यावी, किंवा शिलाई घेतल्यानंतर आपलं मार्जिन काढून त्याच्यामध्ये घेतलेल्या गोष्टींचं कसं मोजमाप करावं. तर या गोष्टी बऱ्याच आपल्या ताईंना लक्षात येत नाहीत. सो त्यांच्यासाठी हा व्हिडिओ मी शेअर करत आहे. चला तर मग आता सुरुवात करूया. माझ्या पाठीमागे जो लागलेला आहे ब्ल्यू कलरचा साडीचा वन पीस, त्याच्यापासूनच सुरुवात करूया म्हणजे तुमच्या लगेच लक्षात येईल. आता तो जो वन पीस आहे तो फुल लेंथचा आहे, 54 to 53 लेंथ आहे त्या वन पीसची. त्याच्यापेक्षा जास्त सुद्धा असू शकते, 55-56 पर्यंत सुद्धा उंची असते वन पीसची. जर क्लायंट हायटेड असेल तर आपल्याला वन पीसची लेंथ तितकी घ्यावी लागते, किंवा कधी कधी गुडघ्यापासून म्हणजे नी लेंथ पासून फुल लेंथच्या मध्ये त्यांना लेंथ हवी असते, मग तिथे तुम्हाला कशी ॲडजस्ट करायची असते किंवा माप घेताना ॲडजस्टमेंट कशी आहे हे आपण पाहणार आहोत. तर हा जो वन पीस आहे त्याचा प्रकार कोणता आहे ते पहिलं पाहून घ्या किंवा समजून घ्या. ह्याला ही ॲक्च्युली साडी होती, नवीन साडी होती, त्यांनी तशीच ठेवली होती आणि ती नवीन साडी आपल्याकडे घेऊन आले होते की या साडीचं काहीतरी करा. ऑफिसचं माझं रुटीन असल्यामुळे मला साड्या घालणं होत नाही. सो ही साडी मला घालायची फार इच्छा आहे, पण मला ती कशी कन्वर्ट करता येईल ड्रेसमध्ये याची आयडिया द्या. सो त्यांना मी पदर जो आहे त्याची वरती बॉडी केलेली आहे, कमरेपासून वरती जो आपला ब्लाऊज असतो अटॅच तो त्याची बॉडी केलेली आहे आणि पूर्ण साडीला भरलेली पूर्ण जर होती, डिझाईन होती नेव्ही ब्ल्यूवरती गोल्डन जर, त्याची त्या कपड्याचा घेर केलेला आहे. आणि स्लीव्ज तुम्हाला जे दिसत आहेत प्लेन स्लीव्ज आहे, त्याला बॉर्डर आहे. तर ॲक्च्युली ब्लाऊज पीससाठीचा कपडा असतो किंवा
ब्लाऊज पीस जरी नसेल तरी सुद्धा अशा ब्रॉकेटच्या साड्यांमध्ये अर्धा मीटर कपडा आपल्याला नेसूच्या पदराला ब्लँक असतो, तिथून सुद्धा तुम्ही अशी डिझाईन स्लीवची करू शकता. आणि स्लीवचा त्यांनी प्लेन देऊन वरती पफ दिलेला आहे, कारण त्यांना इतकी आयडिया नव्हती. त्यामुळे तुमच्या आयडियाने तुम्ही हा ड्रेस शिवा, मला फक्त पुढे प्लेट्स यायला पाहिजेत, कारण खाली बॉर्डर त्यांची मोठी आहे. सो अमरेला कट त्याच्यामध्ये थोडंसं ॲडजस्ट होणं कठीण होतं, म्हणून प्लेट्सवाला त्यांना हवा होता. सो प्लेट्सवाला मी त्यांना वन पीस शिवून दिलेला आहे. आता त्या वन पीसला अस्तर किती लागलं हे आपण पाहूया. खालचा घेर ब्लाऊजचं वरती जो ब्लाऊज आहे त्यासहित आपल्याला ह्या फुल प्लेट्सच्या वन पीसला 4 मीटर कमीत कमी अस्तर लागतं, कारण लेंथ फुल आहे. सो जशा बाहेर प्लेट आहेत मेन फॅब्रिकच्या किंवा साडीच्या, तशाच त्याला अस्तरच्या सुद्धा प्लेट्स आपल्याला द्याव्या लागतात. सो वरती आपल्याला कटिंगला सुद्धा 80 सेंटीमीटर कपडा लागतो किंवा जास्तही लागू शकतो जर माप मोठा असेल तर त्याचा आपल्याला 80 to 1 मीटर हा पकडून चाला कपडा. आणि खाली जो घेर आहे त्याला सुद्धा लेंथ जी आहे त्या बॉर्डरच्या वरती अगदी 2-3 इंच तुम्ही 2 ते 3 इंच जास्त नाही ते, पण जेव्हा ट्रान्सपरंट कपडा नसतो, जाड कपडा असतो, तेव्हा तुम्हाला अस्तर 2-3 इंच कमी ठेवलं तरी चालतं. पण जेव्हा ट्रान्सपरंट कपडा असतो, कपडा आणि अस्तर पटकन दिसून येतं, तेव्हा अस्तरची हाईट आहे ती जास्त मोठी किंवा जास्त कमी ठेवून चालत नाही. वन पीसची हाईट प्लस अस्तरची हाईट एखाद्या इंचाने मॅच करावं लागते ट्रान्सपरंट कपडा असेल त्या केसमध्ये. सो तुम्हाला कमीत कमी प्लेट्सवाल्या घागऱ्याला 4 ते 4.5 मीटर अस्तर लागू शकतं. साईज छोटी असेल, कंबर लहान असेल तर 4.5 मीटर ते 3.5 मीटरमध्ये सुद्धा होतो, जेव्हा तुमच्या अस्तरचा पन्ना मोठा असतो तो. आता अस्तरचा पन्ना म्हणजे काय तर तुम्हाला ते सुद्धा सांगते. बऱ्याच ताईंना अस्तरचा पन्ना, अस्तरची रुंदी माहीत नसते, तर तुम्हाला सॅम्पलसाठी मी ते एक अस्तरचा तागा आहे तो मोजून दाखवते. आता अस्तरचा पन्ना म्हणजे काय, हा जो अस्तर आहे ह्याची जी रुंदी आहे हा पन्ना असतो. आता ही डबल घडी घातलेली आहे ह्या अस्तरची, पहा ही डबल घडी आहे, तर डबल घडीमध्ये ह्याचा पन्ना किती येतो हे तुम्हाला मी मोजून दाखवते. आपल्याकडे स्टँडर्ड पन्ना हाच येतो, ह्याच्यापेक्षा जास्त मोठा येत नाही पुण्यामध्ये. तर हे पहा 16.5 इंच ह्याची डबल घडी आहे, म्हणजे 33चा पन्ना आहे. 33 इंचाचा आपला हा अस्तर पन्ना आहे. ह्याच्यामध्ये 36 इंच पन्ना येतो, 40 इंच पन्ना येतो, 42 इंच पन्ना येतो. पण मी शक्यतो मार्केटला खूप ठिकाणी शोधून सुद्धा मला मोठा पन्ना काही भेटला नाही. जेव्हा मी मुंबईमध्ये राहायची, तिथे माझं शॉप होतं, त्यावेळेला 36चा 40चा पन्ना आरामात मिळायचा. पण इथे आल्यानंतर 33 ते 33 34च्या पन्न्यावरती मला हे ॲडजस्टमेंट करावी लागते. सो अस्तरचा पन्ना म्हणजे काय, अस्तरची आपली रुंदी, लांबी अशी असते घडीची, ही रुंदी असते. सो ह्याला म्हणतात अस्तरचा पन्ना. कारण नवीन ज्या आपल्या ताई आहेत हा बिझनेस करतायत त्यांना अस्तरचा पन्ना किंवा अस्तरची विड्थ किती आहे, त्याची रुंदी किती आहे, ह्या गोष्टी माहीत नसतात. सो 33-34 जर पन्ना असेल तर तुम्हाला 4 मीटर अस्तर कमीत कमी वन पीससाठी लागणार आहे, प्लेटवाला वन पीस असेल तर. आता नेक्स्ट पाहू आपण प्लेट्समध्येच अजून छोट्या छोट्या प्लेट्सवाला वन पीस असतो, की कमरेला आता ही 1-1 इंचाची प्लेट्स मी दिलेली आहे. दुसऱ्या वन पीसच्या प्लेट्समध्ये अगदी छोटी छोटी प्लेट्स असते. छोटी छोटी म्हणजे आपण मोठी शिलाई 5 नंबरची मारून घेऊन अगदी धागा खेचून त्याचा हलक्या हलक्या बारीक क्रीज त्याला देऊ शकतो. त्याला सुद्धा डिझाईन खूप सुंदर दिसते. ज्या वेळेला मार्बलचा किंवा सिल्कमध्ये कपडा असतो, सॅटिनमध्ये असतो किंवा नेटेडमध्ये असतो, यावेळेला आपल्याला अशा बारीक 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 अशा छान छान छोट्या छोट्या प्लेट्स आहेत त्या देता येतात. सो त्यावेळेला आपण त्या प्लेट्स मशीनवरती न शिवता आयडिया काय करतो, 5 नंबरची मोठी टीप मारायची आहे आणि ती टीप कट केल्यानंतर हळूहळू त्याचा धागा खेचत जायचा आहे, तेव्हा आपल्याला परफेक्शनमध्ये एकसारख्या त्या क्रीज आहेत. त्याला म्हणतात छोट्या प्लेट्सचा वन पीस. तो सुद्धा खूप छान दिसतो. सो त्याला थोडंसं आपल्याला अस्तर कमी लागतं, कारण त्याच्या प्लेट्स लहान असतात, त्यामुळे अस्तर कमी आटतं आणि कमी आटल्यामुळे अस्तर तिथे कमी लागतं. बाकी पोर्शन तुम्ही आहे असं ठेवू शकता. आणि त्यानंतर स्लीव्ज जर अस्तर असेल किंवा एल्बो स्लीव्ज असतील तर अस्तर लावू शकतो. 3/4 स्लीव्ज असेल तर क्लायंटला तुम्ही अगोदरच क्लिअर करून घ्या की अस्तर हवा असेल तर लावा, नको असेल तर त्यांना त्याचे तोटे फायदे सांगा आणि मग ते लावा. या केसमध्ये तुम्हाला अस्तर अर्धा मीटर अजून जास्त लावू शकतं, कारण 3/4 स्लीव्ज असेल, 15-16ची जर स्लीव्ज असेल, 15ची असेल, 14.5ची असेल, 15.5ची असेल, अर्धा मीटर अस्तर परफेक्शनमध्ये लागतं. सो त्यावेळेला तुम्हाला 4.5 मीटर अस्तर लागणार आहे. छोटी स्लीव्ज असेल तर तुम्हाला 4 मीटर अस्तरमध्ये स्लीव्ज आहे ती ॲडजस्ट होते. थोडीफार इकडे तिकडे नाही झाली ॲडजस्ट तर स्लीव्ज पुरतं तुम्हाला अस्तर एक्स्ट्राचं घ्यावं लागतं. त्यावेळेला तुम्ही ते ॲडजस्ट करू शकता तुमच्या आहे त्या शिलाईमध्ये. म्हणजे प्लेटवाल्या वन पीसला 4 मीटर ते 4.5 मीटर अस्तर लागू शकतं, फुल लेंथ आणि फुल मेजरमेंट असेल तेव्हा. आता अमरेला कट जो वन पीस असतो, त्या अमरेला कटच्या वन पीसमध्ये जो घेर असतो त्याला सुद्धा अस्तर जास्त लागतं. त्याचं कारण सांगते. एकतर आपल्या अस्तरचा पन्ना कमी असतो. सो आपण जेव्हा घडी घालतो अमरेला कटच्या, तर आपण अमरेला कटसाठी घडी कशी घालतो त्याचं तुम्हाला एक्झाम्पल देते. येते एक माझ्याकडे कॉटनची बॅग आहे. तर हा जो आपला कपडा आहे याला आपण कटिंगच्या वेळेला या पद्धतीने फोल्ड करतो. हे पहा, या पद्धतीने फोल्ड करतो.
तर या पद्धतीने फोल्ड केल्यानंतर या पद्धतीने जेव्हा आपण कपडा फोल्ड करतो, या केसमध्ये अस्तरचा पन्ना कमी असल्यामुळे ही जी लेंथ आहे, वरून जी आपली कंबर असेल, ती जी काही तुमच्या मेजरमेंटप्रमाणे कंबरेचं माप असेल ते इथे आपण घेऊ शकतो या पद्धतीने. आणि वरून आपल्याला जी लेंथ आहे ती या इथपर्यंत जर आली किंवा ह्याच्या खाली आली तर अगदी हा भाग जर आपल्याला मेजरमेंटमध्ये येत असेल तर इतका पार्ट आपल्याला कमी पडतो. सो या केसमध्ये सुद्धा आपल्याला जास्तीचा जो अस्तर आहे ह्या साईडचा, एवढा जर हा गॅप कमी पडला तर खालच्या साईडचा जो पार्ट आहे अस्तर तो तिथे जॉईंट द्यावा लागतो. सो अमरेला कट जो आहे या पद्धतीने कटिंग होतो आणि त्यावेळेला आपल्याला अस्तर त्या केसमध्ये जास्त लागू शकतो, कारण वरचा घेर आहे साडीचा तो अमरेला कटमध्ये कटिंग होऊ शकतो. तर त्याच कटच्या अगदी 2-4 इंच, 5 ते 6 इंच फार फार एवढं रुंदीला तुम्ही कमी घेऊ शकता, पण लांबीला तुम्हाला अस्तर 2 इंच ते 1.5 इंच कमी घ्यायचं असतं अमरेला कटच्या वन पीससाठी. जेवढी लेंथ आहे, समजा तुमच्या अमरेला कटची ड्रेसची फुल वन पीसची लेंथ 50 इंच असेल तर तुम्हाला हे 49 ते 58.5 इंच घ्यायचं आहे. त्याचं कारण अमरेला कट आपण जेव्हा शिवतो तेव्हा शक्यतो मार्बलच्या किंवा सॉफ्ट साड्या असतात, थोड्याशा त्या ट्रान्झी असतात. सो ते आतून अस्तर व्यवस्थित दिसून यावं यासाठी आपल्याला लेवल करावी लागते. तरी अमरेला कटिंग तुमचा वन पीस असेल तर तुम्हाला मात्र तिथे अस्तर 4.5 मीटर ते 5 मीटर सुद्धा लागू शकतं जर घेर जास्त हवा असेल, माप मोठं असेल तर, किंवा लेंथ मोठी असेल. 56 पर्यंत, 58 पर्यंत, 60 इंचापर्यंत सुद्धा क्लायंटला आपल्याला वन पीस शिवलेल्या पण आहेत, कारण एवढी हाईट सुद्धा क्लायंटची असते की 59 ते 60 इंच सुद्धा आपल्याला ते वन पीसची लेंथ ठेवावी लागते. कारण कधी कधी हिल घातले, हायटेड क्लायंट आहे आणि थोडंफार त्यांना हिल घालायचं असेल, 2-3 इंच हिल जरी घातले त्यांनी तरी सुद्धा त्यांना तितकी लेंथ लागते. सो या गोष्टी तुम्हाला सुद्धा लक्षात घ्यायच्या आहेत. आता हे झाले वन पीसचे प्रकार. ह्यातला अजून एक प्रकार तुम्हाला सांगते. शॉर्ट जेव्हा असतो, नी लेंथपर्यंत वन पीस असतो, आपण नेटमध्ये कपडे आणून नी लेंथपर्यंतचे वन पीस खूप सारे शिवून विकलेले आहेत सुरुवातीला. सो त्याला सुद्धा आतून सॅटिनचा कपडा लागतो, तो सुद्धा अमरेला कटचा वन पीस असतो. आणि अशा केसमध्ये नी लेंथ किंवा थोडंसं खाली म्हणजे 40-42 या 44मध्ये किंवा 45 लेंथमध्ये तुम्हाला जर वन पीस शिवायचं असेल तर अर्धा 1 मीटर तुम्हाला कपडा कमी लागेल. त्यावेळेला तुम्हाला ते कॅल्क्युलेशन लक्षात येईलच की तुम्ही जर मोठे वन पीस शिवताना 4 मीटर कपडा लागत असेल, अमरेला शिवताना 4.5 मीटर 5 मीटर लागत असेल तर तुम्हाला नी लेंथच्या थोडंसं ॲडजस्ट करून 2-3 इंचावरती जर असेल 44-45 इंचापर्यंत तुमचा वन पीस असेल तर तुम्हाला अर्धा 1 मीटर कपडा किंवा पाऊण मीटर कपडा कमी लागणार आहे. हे तुम्हाला हळूहळू कॅल्क्युलेशन तुम्ही जेव्हा शिवाल तेव्हा येणार आहे. आता आपण काय बघू, वन पीस शिवायला घेताना काही काही गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत. क्लायंट जेव्हा साडी घेऊन येतं किंवा कपडा घेऊन येतो, त्याला कपडा असेल तर बेस्ट आहे, तो न्यू असतो त्यामुळे काही प्रॉब्लेम येत नाही, त्याचा पन्ना जास्त असतो. जेव्हा कपडा आपण असा ड्रेससाठी वगैरे विकत घेतो त्यावेळेला 40-42 पन्ना असतो. पण प्रश्न येतो साडीचा. साडीला त्यांना ड्रेसची डिझाईन कशी हवी आहे, त्यांना वन पीस कसा शिवायचा आहे, त्यांना लेंथ किती हवी आहे आणि अमरेला कट हवा आहे की प्लेट्सवाला हवा आहे, हे सुद्धा तुम्हाला तिथे डिस्कस करायचं आहे. कारण जर मोठी बॉर्डर असेल, जशी की माझ्याकडे ह्या वन पीसला पाठीमागे बघा मोठी बॉर्डर दिसते, अशी मोठी बॉर्डर असेल तर अमरेला कट फिरवणं खूप थोडं हेवी जातं किंवा अवघड जातं. अशा वेळेला तुम्ही त्यांना सांगू शकता की ते वन पीस जो आहे प्लेटवाला होईल, इथे अमरेला होणार नाही. किंवा कधी कधी अमरेला कट वन पीस क्लायंटला हवा असतो त्यांना सांगता येत नाही कसा हवा आहे. माझ्याशी असं झालेलं आहे की माझ्याकडे गणपतीमध्ये एक जणीने 2 ड्रेस शिवायला टाकले होते आणि खूप सुंदर शिवताई सांगितलं होतं. ऑफ व्हाईट कलरचा ड्रेस होता, आय थिंक नवरात्रीचा कलर होता तो. तर त्यावेळेला तिला हवा होता आणि तिची काठपदराची साडी होती अशी, आणि तिने मला जो फोटो दाखवलेला व्हॉट्सअपला जो पाठवलेला की मला आहे असा ड्रेस शिव म्हणून ताई, तर तिला मी तो ड्रेस शिवताना मला खूप नाकीनं आलं होतं. त्याचं कारण सांगते. बॉर्डरवाला डिझाईन होता, साडी होती काठपदराची आणि त्याची डिझाईन जी होती ती वरच्या बाजूनेच होती, पूर्ण अशी उलट सुलट होत होती जी अमरेला कट शिवताना. खूप काटकसर करून, खूप वेळ देऊन, खूप ॲडजस्टमेंट करून तो मी अमरेला कट शिवला, कारण फोटोमध्ये सेम दिलेला आहे तिने. जेव्हा तिने ड्रेस इथे पाहिला, खूप सुंदर ड्रेस होता आणि ती म्हटली पटकन, अगं ताई मला प्लेटवाला हवा होता. तो जर ड्रेस प्लेटवाला हवा होता तिला, तर तिने मला तसं मेन्शन करायला हवं होतं, कारण मी विचारलं होतं की तुला डिझाईन सेम हवी आहे का, जसा फोटोत आहे तसा, कारण तिला मी शिवायच्या अगोदर, कटिंगच्या अगोदर फोन केला होता. तर म्हटली हो ॲज इट इज मला हवा आहे. त्या पद्धतीने मी शिवला. मला खूप वेळ गेला त्याच्यामध्ये अमरेला कट ॲडजस्ट करण्यामध्ये. आणि शिवल्यानंतर मॅडम म्हणते मला प्लेट्सवाला हवा होता तरी माझ्याकडे असे खूप झालेत, कारण तिला अमरेला कटमध्ये जो कट येतो तो आवडत नव्हता. पण अमरेला कटला लेंथ मोठी असल्यामुळे कट हा येतोच. तुम्ही कधी राजस्थानी जे लेडीज आहेत त्यांचे घागरे बघितले असाल, चनिया चोली जे आहे त्याला प्रॉपर जॉईंट हा येतोच अमरेला कटच्या. त्यांचा जो स्कर्ट असतो किंवा त्यांचा जो चनिया असतो त्याच्यासाठी तो कट हा येतोच.
आणि मी तर एवढं मला टेन्शन आलं की पुढे ती काय म्हणते की काय, कारण माझा सुद्धा वेळ गेला होता सगळं, पण ती छान होती. त्यामुळे म्हटले ठीक आहे ताई, काही प्रॉब्लेम नाही, माझ्याकडून चुकलं की तुला मी सांगितलं नाही की मला प्लेटवाला हवा आहे, आंब्रेला माझ्याकडे खूप झालेले आहेत. सो नेक्स्ट टाइम तिने दुसरी साडी आणून दिली आणि पुन्हा आम्ही असा प्लेटवाला तिला घागरा शिवून दिला, असं सुद्धा होतं. पण समोरून क्लायंट जर समजून घेणारा असेल तर आपल्याला प्रॉब्लेम होत नाही. तुमच्याशी कधी असं झालं असेल तर कमेंट सेक्शनला नक्कीच सांगा. आता नेक्स्ट आपण ह्या सगळ्या गोष्टी बघणार आहोत. तर त्याच्यामध्ये आपण रेट कसे लावायचे ते सांगते. साडी कशी आहे ती बघून घ्यायची आहे. डागडुग आहेत का ते सुद्धा आपण लक्ष द्यायचं आहे. त्याला प्रेस करावं लागते, त्याचा फॉल काढावा लागतो. हे सुद्धा आपल्याला एक्स्ट्राचं काम येतं. कारण क्लायंट असंच ठेवून दिलेली साडी वर्षानुवर्ष पडलेली असते, ती आपल्याला आणून देतात आणि ह्याचं काहीतरी करा म्हणतात. त्यावेळेला मात्र आपल्याला त्या गोष्टी लक्षात घ्यायच्या असतात. तिथे सुद्धा आपल्याला मेहनत जाणार असते. शिवाय फुल घेर असेल, फुल लेंथ असेल तर 4 ते 4.5 मीटर असतात. 4 मीटर जर अस्तर पकडलं तरी सुद्धा 30 रुपयाने 40 रुपयाने अस्तर मिळतं. तर माझ्याकडे 40 रुपयाने अस्तर मिळतं. सो मी तुम्हाला 40 रुपयाचा हिसाब सांगते. 4 मीटर अस्तरचे 4 चोक 16 160 रुपये अस्तरचे होतात. जर 4 मीटर अस्तर लागलं तर 5 मीटर लागलं तर 200 रुपये होतात. आणि तुम्ही जर अजून थोडंसं हलक्या क्वालिटीचं अस्तर घेत असाल तर ते सुद्धा 30 रुपये 35 रुपये मीटर सुद्धा मिळतं. त्यावेळेला तुम्हाला 120 ते 150 रुपयाचं अस्तर लागणार आहे. वरून कॅनव्हास लागणार आहे, एखाद्या डिझाईनसाठी बटन लागणार आहे किंवा काही लागणार आहे तुम्हाला जे यूज करायचं आहे, धागा आहे आपला. हे सगळं बारीक सारीक गोष्टी झाल्या. त्याचे तुम्ही एक 50 रुपये पकडा, म्हणजे 150 रुपयाचं अस्तर आणि 50 रुपये तुमचे वर खर्च जर आला तुम्हाला तर 200 रुपये तुमच्या इथेच गेले. 170 ते 200 रुपये तुमच्या इथंच गेले. तुम्ही जर 30 रुपयाचा अस्तर वापरत असाल तर मी तुम्हाला हा कॅल्क्युलेशन सांगत आहे. या केसमध्ये तुम्हाला वन पीसची शिलाई किती घ्यायची आहे हा जर प्रश्न असेल किंवा लक्षात येत नसेल तर कमीत कमी तुम्ही 500 ते 600 रुपये वन पीसची शिलाई घेतली पाहिजे, जर तुम्ही हे काम घरून करत असाल तर. कारण 500 रुपये घेतल्यानं तुमच्या त्याच्यामध्ये 200 ते 170 रुपये मायनस होतात, तर वरची तुम्हाला तेवढी तरी शिलाई परवडली पाहिजे. कारण 200 रुपये झाले तर 300 रुपये तुम्हाला मिळणार आहेत आणि 170 रुपये झाले तर 330 रुपये तुम्हाला मिळणार आहेत. सो 500 550 रुपये तुम्ही तिथे वन पीसची शिलाई घेऊ शकता. 40 रुपयाचा अस्तर असेल तर तुम्ही तसं कॅल्क्युलेशन करा. त्याच्यावर तुमची मेहनत करताय, तुम्ही त्याची क्वालिटी कशी देता, तुमचं फिनिशिंग कसं आहे, तुम्ही त्याच्यावर छोटी मोठी डिझाईन करत आहात किंवा क्लायंट तुमचा स्टँडर्ड आहे, तुम्हाला स्टँडर्डच काम करून द्यायचं आहे. सो त्यावेळेला सुद्धा आपली मेहनत, आपल्याला वेळ लागतो. सगळ्या गोष्टी कॅल्क्युलेशन करून 700-800 रुपये ते 850 रुपये तुम्ही घेऊ शकता. जास्त काही डिझाईन असेल त्याला जास्त काही थोडंसं इकडे तिकडे लेस लावून किंवा काही बटन्स किंवा काही वेगवेगळी डिझाईन त्यांना करून द्यायची असेल तर 900 पर्यंत तुम्ही रेट घेऊ शकता. सो तुम्हाला तुमच्या मेहनतीप्रमाणे, तुमच्या खर्चाप्रमाणे कॅल्क्युलेशन करायचं आहे. तुमचा खर्च किती गेलेला आहे, त्याचा तुम्हाला वेळ किती लागलेला आहे, त्याच्यावरती तुम्हाला 200, 250, 300 रुपये मिळालेच पाहिजेत. कारण वेळ लागतो 2 ते 3 तास कमीत कमी. कटिंग केल्यापासून वन पीस शिवायला लागतात. सो आपलासुद्धा तो वेळ जो आहे तो खरंच मेहनतीचा आहे, किमतीचा आहे. सो तो आपल्याला त्याचं मार्जिन प्रॉपर मिळालं पाहिजे. शिवाय बसून पाठ, मान, कंबर एक होते. सो तो सुद्धा आपल्याला आपल्या कामाचं, कष्टाचं जे फळ आहे ते प्रॉपर इथे मिळायला पाहिजे. कारण बऱ्याच वेळेला म्हणतात की खूप रेट झाला, खूप रेट सांगितला, खूप पैसे घेतले, खूपच रेट सांगताय, इतका रेट लागतो का? कारण बऱ्याच वेळेला असंही होतं की तुम्ही खूप रेट सांगताय, खूप झाले पैसे, माझ्या मैत्रिणीने इथून तिथून अमुक तमुक ठिकाणी या या हिच्याकडून तिच्याकडून अगदी म्हणजे सांगायला काही सांगतात. त्यावेळेला मी शिवून आणला होता, इतक्याला शिवला तितक्याला शिवला. तर मी तर सांगते माझा रेट हा आहे, तुम्हाला शिवायचा असेल तर तुम्ही शिवू शकता, तुम्हाला परवडत असेल तर. कारण कसं आहे, शेवटी तुम्हालाही परवडलं पाहिजे आणि माझी मेहनत आहे, मला माहिती आहे त्याच्यामध्ये काय काय करावं लागतं, ते मला सुद्धा परवडलं पाहिजे. सो माझा हा रेट आहे. अगदी म्हणजे माणुसकी म्हणून 5-50 रुपये 100 रुपये इकडे तिकडे होऊ शकतात, पण त्याच्यापेक्षा कमी अगदी तुम्ही, मी जर तुम्हाला 800 रुपये सांगते, तुम्ही जर 500 रुपये म्हणून बसला तर होत नाही. त्याचं तुम्हाला एक एक्झाम्पल सांगते. एक क्लायंट आला होत्या, सकाळी सकाळी शॉप ओपन केलं आणि बोवणीच्या टायमिंगला क्लायंट आल्या ब्लाऊज शिवायला आणि पट्टीचं शॉप होतं बरं का. अगोदर तिने शॉप चालू केलेलं, स्टिचिंग करायची आणि ह्या कामाने कंटाळा आला, हे काम करू वाटत नाही, बोर होतं म्हणून तिने शॉप बंद केलं. आय डोंट नो कारण काय होतं, मला नाही वाटत की तिचं काम कंटाळा, तिला कामच येत नसेल, तिच्या बोलण्यावरून वाटत असेल. असं कोणाला म्हणू नये, पण समोर जे आहे खरं ते सांगते. ब्लाऊज शिवायला आली, मला ब्लाऊज तुम्ही शिवून देत नाही, असं तसं बरंच काय काय केलं. जे ब्लाऊज आणले होते ते समोर, हे ब्लाऊज शिवायचं आहे, ही साडी आहे, प्लस तयार ब्लाऊज आणलं आणि ॲक्शन करून दाखवते तुम्हाला. हे ब्लाऊज आहे, ह्याचं हे ते याव त्याव सगळ्या गोष्टी, एवढे प्रॉब्लेम आणि एवढ्या जोरात बोलत होत्या माझ्या काउंटरला येऊन की मलाच टेन्शन आलं. मी म्हटलं होल्ड ऑन होल्ड ऑन होल्ड ऑन म्हटलं त्यांना. कारण म्हटलं 1 मिनिट थांबा ताई, हे ब्लाऊज मी शिवले का? नाही. मग ते ब्लाऊज मी शिवले का? कारण त्यांनी ब्लाऊज पीस आणि 2 ब्लाऊज आणले होते ऑल्ट्रेशनला, कंप्लेंट घेऊन आलेले त्याच्या. तर हे शिवलंय का मी? नाही. हे शिवलंय का मी? मग तुम्ही इतक्या जोरजोराने बोलताय माझ्या काउंटरला येऊन की इतके प्रॉब्लेम सांगताय त्या ब्लाऊजचे. मला सांगा आजूबाजूचे जे ऐकताय त्यांना काय वाटेल की खरंच या बाईने ब्लाऊज शिवले आणि एवढे बिघडवले.
सो मी जे काम केलेलं नाही त्याच्याबद्दल मला काही ऐकायचं नाही. माझ्याकडे तुम्हाला ब्लाऊज शिवायचा आहे ना, कसं शिवायचं आहे सांगा, तुमचं अंगावर माप घेऊन परफेक्ट ब्लाऊज तुम्हाला शिवलं जाईल. आणि त्याच वेळेला जे मी अगोदर तुम्हाला शॉर्टमध्ये दाखवलेले 7 ब्लाऊज एकाच क्लायंटचे होते ते मी शिवून इथेच मशीनवरती ठेवले होते. तो त्यांनी एवढा बंच होता तो पाहिला आणि पुढे घेतलं मागून की मला ब्लाऊज बघायचे दाखवा. ते सुद्धा त्यांनी पाहिले, म्हणल्या खूप सुंदर शिवलेत. आणि ब्लाऊज शिवायच्या वेळेला मी त्यांना शिलाई सांगितली. आपल्याकडे ब्लाऊजची शिलाई अशी अशी आहे. साधा ब्लाऊज 350 पासून सुरुवात आहे, अस्तर ब्लाऊज 450-500 पासून सुरुवात आहे. त्यांना बसला शॉक. त्या म्हणतात, अहो काय सांगताय, 180 रुपये ब्लाऊजची शिलाई आहे, मी तुम्हाला 200 रुपये देईन माझं ब्लाऊज शिवा. म्हटलं नाही होत मला शिवून, कारण माझ्याकडे तितकं रेट नाही आणि मला ते परवडणार नाही. आणि आपली क्वालिटी तशी नाही. 180-200 रुपये जाऊन तुम्ही जे ब्लाऊज शिवून आणलात त्याचा प्रॉब्लेम तुम्ही स्वतः सांगताय, ते बसत नाही, घातलेलं नाही, खूप साऱ्या त्या झंझट आहेत त्या तुम्हाला तुमच्या समोर दिसत आहेत. सो आम्ही असं काम करत नाही. आमच्याकडे जे क्लायंट असतात त्यांना आमचा रेटसुद्धा माहिती आहे. नवीन क्लायंट आले की आम्ही त्यांना सांगू शकतो. सो या सगळ्या गोष्टी असतात. तर तुम्हाला सुद्धा वन पीस शिवताना जास्त रेट आहे, जास्त पैसे घेताय किंवा किती खर्च येतो हे जर सगळं विचारत असतील, साहजिक आहे, क्लायंट आहे म्हटल्यानंतर कोणी विचारणं, प्रत्येकाला वाटतं आपला 4 रुपये आपले 2 रुपये वाचावे कुठेही. कारण सगळ्याच ताई संसारिक असतात. तो संसार करणं बाईकडनं शिकावं असं म्हणतात, की खूप काटकसर करून बिचारी संसार करत असते आणि इच्छेपोटी खूप दिवसांची राहिलेली इच्छा कंप्लीट करायला आपल्याला आलं असतं. त्यावेळेला आपले रेट ऐकून जर त्यांना थोडंसं टेन्शन आलं तर त्यांना त्यांच्या व्यवस्थित बोलण्यातून त्यांना कन्व्हिन्स करायचं आहे. आपली क्वालिटी त्यांना सांगायची आहे. आपण काय काम करतो, कसं करतो किंवा आपलं काम तुम्हाला कितपत आवडेल हे तुम्ही जेव्हा कॉन्फिडन्सने सांगाल तेव्हा त्या नक्कीच तुमच्याकडे शिवायला टाकतील. हे सुद्धा फर्स्ट टाईम आलेला आपल्याला क्लायंट आहे. आणि या वन पीसची शिलाई मी किती घेते तुम्हाला जर माहीत म्हणजे प्रश्न पडला असेल, तुमचा प्रश्न पुढचा तोच असणार आहे कमेंट सेक्शनला. सो 800 रुपये मी या वन पीसची शिलाई घेतलेली आहे. प्रॉपर त्याचं फिनिशिंग आणि फिटिंग येतं, त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाही. हे क्लायंटला सुद्धा तसं सांगितलं जातं अगदी त्यांना कॉन्फिडन्स देऊन. तर तुमचे जर रेट असतील कमी जास्त तुम्ही करू शकत असाल, तुमच्या एरिया वाईज तुमचे रेट कमी जास्त होऊ शकतात, तर तुम्ही त्या गोष्टी ॲडजस्ट करू शकता. एव्हाना तुमची शिलाई, तुमचं मेहनत, तुमचं कष्ट आणि तुम्हाला लागणारे साहित्य आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला मार्जिन किती काढायचं आहे. आपली मेहनत आपल्याला कमीत कमी 50% to 40% मिळालीच पाहिजे असं मला वाटतं. सो तुम्हाला अजून वन पीसबद्दल काही डाऊट्स असतील तर खाली कमेंट सेक्शनला तशी कमेंट करा. पुन्हा तुमच्या कमेंटनुसार, रिक्वायरमेंटनुसार व्हिडिओ तुमच्यासोबत घेऊन येईल. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त शेअर करा. लाईकसुद्धा करा, ही माझी स्वार्थ असतो, हा माझा एक माझी स्वार्थ भावना असते की लाईक तुम्ही व्हिडिओला करा, जास्तीत जास्त शेअर करा. हे का सांगते, इतरसुद्धा काही ताई आहेत त्यांना जर या गोष्टी माहीत नसेल तर त्यांना आपल्या व्हिडिओतून ते मार्गदर्शन मिळावं, या माध्यमातून त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचावा. सो शेअर करा, लाईक करायला विसरलं तर चालेल पण शेअर करा आठवणीने. आणि आपल्या चॅनलवरचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील किंवा अजूनही सबस्क्राईब करायचं राहून गेला असेल किंवा आपला व्हिडिओ पहिल्यांदाच तुमच्या नजरेस आला असेल, सो असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला म्हणजे स्टिचू सरिताला सबस्क्राईब करा. बेल आहे त्यावरती सेट करा, म्हणजे येणारं नोटिफिकेशन व्हिडिओची अपलोडिंगची तुम्हाला येत राहील आणि तुमच्या वेळेनुसार तुम्ही तो व्हिडिओ पाहत राहाल. चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका छान छान नवीन मस्त जबरदस्त व्हिडिओमध्ये. बाय बाय.